हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, आजपासून आपण सुरू करतोय 1000 MCQ क्वेश्चन्सची सिरीज, ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात तर हे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत। अकाउंट मध्ये जर काही टॉपिक आपल्याला वाटले की बोर्डवर डिस्कस करावे तर त्या पद्धतीने आपण ते डिस्कस करू। ही जर सिरीज मिस करायची नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा आणि जेवढे तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करता येतील तेवढे शेअर करा। याच्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना देखील फायदा होईल। रोज व्हिडिओमध्ये आपल्याला जेवढे 30 ते 40 आपल्याला क्वेश्चन्स जेवढे डिस्कस करता आले तेवढे आपण क्वेश्चन्स डिस्कस करू आणि हे 1000 क्वेश्चन्स आपण पूर्ण करू। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल्सशी रिलेटेड थोडेसे क्वेश्चन डिस्कस करू। तर आता फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन? पुढीलपैकी कोणती बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही आहे विचारलं। ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन कोणत्या प्रकारचे आहेत तर हे आपण बघितलेलं आहे। बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजेच एक्सचेंज ऑफ समथिंग इन एक्सचेंज ऑफ मनी, एक्सचेंज ऑफ समथिंग इन टर्म्स ऑफ मनी। ज्यावेळेस आपण पैसे देऊन काहीतरी घेतो किंवा काहीतरी देतो तर त्याला ट्रान्झॅक्शन म्हणतात। आणि ट्रान्झॅक्शन ह्या दोन प्रकारच्या असतात, एक मॉनिटरी, दुसऱ्या नॉन मॉनिटरी। बिझनेसमध्ये फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात, ठीक आहे। आपण अकाउंटिंगमध्ये कोणत्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो? ज्या इन टर्म्स ऑफ मनीमध्ये एक्सप्रेस केलेल्या आहेत किंवा ज्या पैशामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत, ठीक आहे। जे व्यवहार आपण पैशामध्ये करतो तेवढेच व्यवहार आपण अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो। त्यामुळे बिझनेसमध्ये कोणत्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात? ज्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे। आता फर्स्ट तुम्हाला ऑप्शन काय दिले? बॉट फर्निचर ₹10,000 फॉर बिझनेस। आपण बिझनेससाठी फर्निचर परचेस केलं 10,000चं, ठीक आहे। फर्निचरची आपल्याला मॉनिटरी व्हॅल्यू दिली म्हणजे ही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे ही बिझनेसची ट्रान्झॅक्शन आहे, ही आपल्याला बुक्समध्ये दाखवावी लागेल। पेड फॉर सॅलरीज ऑफ एम्प्लॉईज ₹5,000। एम्प्लॉईजला आपण सॅलरी पेड केली आहे किती? 5,000, ठीक आहे। इथं सुद्धा मॉनिटरी व्हॅल्यू इन्क्लूड आहे, म्हणजे ही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ही आपल्याला रेकॉर्ड करावी लागेल बिझनेसमध्ये, ठीक आहे। त्यानंतर पेड सन्स फीस फ्रॉम हिज पर्सनल बँक अकाउंट ₹20,000। ओनरने काय केली? त्याच्या मुलाची फीस पेड केली कशातून? त्याच्या पर्सनल बँक अकाउंटमधून, म्हणजे त्याच्या सेव्हिंग बँक अकाउंटमधून, बिझनेसच्या अकाउंटमधून पेड केली नाही, ठीक आहे। ही त्याने कुठून पेड केली? त्याच्या पर्सनल अकाउंटमधून, म्हणजे पर्सनल प्रॉपर्टीतून किंवा पर्सनल पैशामधून त्याने ते फीस पेड केली। मग याचा बिझनेसशी काही रिलेशन नाही, कारण आपण बिझनेसमध्ये कोणत्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन तर रेकॉर्ड करतोच, पण त्या बिझनेसच्या असल्या पाहिजे, ठीक आहे। ओनरच्या पर्सनल ट्रान्झॅक्शन आपण तिथे घेत नाही। पर्सनल ट्रान्झॅक्शन जर ओनरच्या त्या बिझनेसशी रिलेटेड असतील तर ते आपण बिझनेसमध्ये रेकॉर्ड करतो। आता ही ट्रान्झॅक्शन मॉनिटरी तर आहे, पण ती प्रोप्रायटरची पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे, देन ही ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार नाही, ठीक आहे। आणि त्यानंतर पेड सन्स फीस फ्रॉम द बिझनेस अकाउंट, बिझनेसच्या अकाउंटमधून फीस पेड केली, ठीक आहे। किती पेड केले? 2,000। बिझनेसच्या अकाउंटमधून म्हणजेच आपल्या करंट अकाउंटमधून, बिझनेसचं बँकेमध्ये जे अकाउंट आहे तर त्या अकाउंटवरून ओनरने काय केलेली आहे? त्याच्या मुलाची फीस भरली, म्हणजे ही पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे, हे त्यांनी 2,000 पर्सनल कामासाठी यूज केले, म्हणजेच याला आपण ड्रॉविंग म्हणणार। मग ही ट्रान्झॅक्शन तर रेकॉर्ड होणार, पण मग ही ड्रॉविंग म्हणून रेकॉर्ड होणार। आता इथे काय सांगितलं? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन? याच्यापैकी बिझनेस ट्रान्झॅक्शन कोणती नाही आहे विचारलं, ठीक आहे। देन थर्ड सी काय आहे? पेड सन्स फीस फ्रॉम हिज पर्सनल बँक अकाउंट। हे पर्सनल कामासाठी त्यांनी दिले, फीस पेड केली सनची आणि ती पर्सनल अकाउंटमधून दिलेली, ठीक आहे। त्याच्यामुळे ही ट्रान्झॅक्शन त्याची पर्सनल ट्रान्झॅक्शन झाली, बिझनेसशी याचा काही रिलेशन नाही। देन आन्सर इज सी। आता ह्याच्यामध्ये अकाउंटिंगची प्रोसेसचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे त्या अकाउंटिंग प्रोसेसची पहिली पायरी काय? आयडेंटिफिकेशन। याच्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करतो। देन ह्या ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिल्यात, याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल की बिझनेसच्या ट्रान्झॅक्शन कोणत्या आणि त्याच्यानंतर त्या रेकॉर्ड केल्या जातात। त्यामुळे हे कसे अकाउंटिंग प्रोसिजरच्या फर्स्ट स्टेपशी रिलेटेड क्वेश्चन आहे। त्यामुळे तुम्हाला अकाउंटमध्ये ओळखता आले पाहिजेत की अकाउंटचे ट्रान्झॅक्शन कोणते, इव्हेंट कोणते, ठीक आहे। मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कोणत्या, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन कोणत्या, तर या टाईपचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात। त्यानंतर सेकंड क्वेश्चन, विच इज द लास्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग प्रोसेस? अकाउंटिंग प्रोसेसची लास्ट स्टेप विचारली। मी अकाउंटिंग प्रोसेसचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण अकाउंटिंग प्रोसेस इन डिटेल बघितलेली आहे। तर अकाउंटिंग प्रोसेसचे फर्स्ट स्टेप काय? ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करणे, त्याच्यानंतर मेजरमेंट करणे, त्यानंतर डाटा
रेकॉर्ड केला जातो, त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं, त्यानंतर समरायझेशन, इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस आणि लास्ट स्टेप काय, कम्युनिकेटिंग इन्फॉर्मेशन टू एंड युजर्स. ठीक आहे. याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये आयडेंटिफिकेशनमध्ये आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट्स आयडेंटिफाय करतो, त्यानंतर ते मेजर केले जातात मॉनिटरी टर्म्समध्ये, त्याच्यानंतर त्या जर्नलमध्ये रेकॉर्ड केल्या जातात, त्यानंतर लेजरमध्ये त्याचं आपण क्लासिफिकेशन करतो, फायनल अकाउंटमध्ये त्याची आपण समरी बनवतो आणि समरी बनवलेला डाटा नंतर ॲनालिसिस केला जातो आणि इंटरप्रिट केला जातो आणि त्याची एक रिपोर्ट बनवली जाते आणि ती कम्युनिकेट केली जाते युजर्सला. अकाउंटिंगचे जे इंटरनल युजर्स आणि एक्सटर्नल युजर्स आहेत तर त्यांना तो डाटा कम्युनिकेट केला जातो. ठीक आहे. म्हणजेच ह्या झाल्या अकाउंटिंगच्या प्रोसेस. मग अकाउंटिंग प्रोसेसची फर्स्ट स्टेप काय, डाटा आयडेंटिफाय करणे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स आयडेंटिफाय केल्या जातात, त्याच्यानंतर त्याची मेजरमेंट केली जाते, म्हणजेच त्याची मॉनिटरी व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते, त्याच्यानंतर डाटा रेकॉर्ड केला जातो. रेकॉर्ड आपण कुठे करतो, डाटा जर्नल एंट्री किंवा सबसिडियरी बुक थ्रू रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर त्या डाटाचं क्लासिफिकेशन केलं जातं, म्हणजेच आपण त्याचे वेगवेगळे लेजर्स बनवत असतो. त्याच्यानंतर त्या लेजरवरून ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केलं जातं आणि त्याची समरी प्रिपेअर केली जाते समरायझेशनमध्ये. ठीक आहे. समराईज केलेला डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन केला जातो आणि सगळ्यात लास्ट त्याची एक रिपोर्ट बनवली जाते आणि तो कम्युनिकेट केला जातो कोणाला, एंड युजर्सला. सी काय तुम्हाला कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन हे अकाउंटिंग प्रोसेसची लास्ट स्टेप समजली जाते. देन आन्सर इज सी, कम्युनिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग. आता मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग हा पॉईंट सुद्धा कव्हर केलेला आहे. तर तुम्ही जर माझे अकाउंटिंग फंडामेंटल्स या प्लेलिस्टमधले व्हिडिओ बघितले नसतील तर ते सगळे व्हिडिओ आधी बघून घ्या, कारण त्याच्यावर हे MCQ क्वेश्चन्स डिपेंड आहेत. ठीक आहे. प्रश्न काय विचारला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगच्या सब फील्ड म्हणजे अकाउंटिंगच्या ब्रँचेस विचारलेले आहेत आपल्याला. मग इथं तुम्हाला काय विचारलं, नॉट सब फील्ड. अकाउंटिंगच्या ब्रँचेस आपल्याला माहिती पाहिजे. अकाउंटिंगच्या ब्रँचेस कोणत्या आहेत, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग. या तीनही अकाउंटिंगच्या महत्त्वाच्या ब्रँचेस आहेत. याच्या व्यतिरिक्त सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग आणि HRM अकाउंटिंग ह्या सुद्धा अकाउंटिंगच्या ब्रँचेस आहेत. म्हणजे 5 पॉईंट येतात ब्रँचेस ऑफ अकाउंटिंगमध्ये, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, HRM अकाउंटिंग आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. ठीक आहे. तर एवढे 5 ब्रँचेस ऑफ अकाउंटिंगमध्ये 5 पॉईंट येतात आणि बुक किपिंग हा अकाउंटिंगचा एक पार्ट आहे. ठीक आहे. जो कशामध्ये इन्क्लूड असतो, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये इन्क्लूड असतो. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ज्या आपण अकाउंटिंग प्रोसेसच्या 7ही स्टेप करतो तर त्या सगळ्या फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये इन्क्लूड असतात आणि त्यातल्या 2 प्रायमरी ज्या स्टेज आहेत, ज्या डाटा आयडेंटिफाय करणे, मेजर करणे, त्यानंतर तो रेकॉर्ड करणे आणि क्लासिफाय करणे, तर या स्टेप आपण बुक किपिंगमध्ये बनवत असतो किंवा या स्टेपचा अभ्यास आपण बुक किपिंगमध्ये करत असतो. त्यामुळे बुक किपिंग हा एक फायनान्शियल अकाउंटिंगमधलाच एक पार्ट आहे. ही अकाउंटिंगची वेगळी ब्रँच नाही. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, बुक किपिंग इज मेनली कन्सर्न विथ. फर्स्ट काय दिले, रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डाटा, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल डाटा, कम्युनिकेट इन्फॉर्मेशन टू द युजर अँड डी दिले ऑल ऑफ दिस. बुक किपिंग म्हणजे काय, बुक किपिंग म्हणजे बुक्स म्हणजे पुस्तके, किपिंग म्हणजे मेंटेन करणे. ठीक आहे. बुक किपिंग म्हणजे रेकॉर्ड मेंटेन, पुस्तके मेंटेन करणे किंवा पुस्तपालन. बुक्स कोणते, अकाउंटिंग बुक्स. देन बुक किपिंग म्हणजे काय की आपल्या अकाउंटिंग बुक्स मेंटेन करणे म्हणजेच बुक किपिंग. मग आपल्या ज्या अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन आहेत त्या आयडेंटिफाय करणे, मेजर करणे आणि त्या रेकॉर्ड करणे आणि त्याचं सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन करणे, तर यालाच काय म्हणतात, बुक किपिंग म्हणतात. ठीक आहे. आणि बुक किपिंग ही मेनली कशाशी कन्सर्न आहे, आपण डाटा सगळ्यात आधी अकाउंटमध्ये डाटा आयडेंटिफाय करतो, मेजर करतो आणि तो रेकॉर्ड करतो. रेकॉर्ड करतो म्हणजेच त्याचे आपण जर्नल बनवतो, लेजर बनवतो, तर याला काय म्हणतात, रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डाटा. आणि बुक किपिंगचं ते प्रायमरी फंक्शन आहे. ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, त्यानंतर कम्युनिकेट इन्फॉर्मेशन हे फायनान्शियल अकाउंटिंगच्या स्टेज आहे. ठीक आहे. ह्या पुढच्या स्टेज आहेत ज्या अकाउंटिंगमध्ये इन्क्लूड आहेत. ठीक आहे. त्या बुक किपिंगमध्ये इन्क्लूड होत नाहीत. देन तुम्हाला मेन फंक्शन बुक किपिंगचं विचारलं आहे, आन्सर इज ए, रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल डाटा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऑल ऑफ द फॉलोइंग आर फंक्शन ऑफ अकाउंटिंग एक्सेप्ट. आता ऑल ऑफ द फंक्शन ऑफ अकाउंटिंग, अकाउंटिंगचे मेन फंक्शन विचारले.
फर्स्ट काय, डिसिजन मेकिंग. अकाउंटिंग काय करतं, डिसिजन मेकिंगसाठी हेल्प करत असतं. मॅनेजमेंटला बिझनेसमध्ये कोणतेही महत्त्वाचे डिसिजन घेण्यासाठी फायनान्शियल डाटा गरजेचा असतो आणि तो प्रोव्हाइड कोण करतं, अकाउंटिंग करतं. त्यामुळे डिसिजन मेकिंग करणे हे अकाउंटिंगचं मेन फंक्शन समजलं जातं. त्यानंतर फोरकास्टिंग म्हणजे काय, भविष्याबद्दल आपण नियोजन करणे, तर याला फोरकास्टिंग म्हणतो. ठीक आहे. आपल्या भविष्यामध्ये आपल्याला इन फ्युचर कोणते प्रोडक्ट बनवायचे आहेत, कोणते प्रोडक्शन स्टॉप करायचं आहे किंवा सेल्स कसं इन्क्रीज करायचं, तर ह्या सगळ्या प्लॅनिंगसाठी आपल्याला अकाउंटिंग डाटा गरजेचा असतो. त्यामुळे फोरकास्टिंग हे देखील अकाउंटिंगचं एक महत्त्वाचं फंक्शन आहे. ठीक आहे. देन डिसिजन मेकिंग, फोरकास्टिंग हे अकाउंटिंगचे फंक्शन आहे. पण लेजर पोस्टिंग हे काय, लेजर पोस्टिंग हे फंक्शन नाही आहे. अकाउंटिंग फंक्शन पूर्ण करण्यासाठी ज्या मेथड आपण अप्लाय करतो तर त्याच्यामध्ये डाटा रेकॉर्ड करणे, त्यानंतर तो डाटा रेकॉर्ड केलेला डाटा सिस्टमॅटिकली वेगवेगळ्या अकाउंटमध्ये आपण क्लासिफाय करतो, तर याला लेजर पोस्टिंग म्हणतात. ठीक आहे. देन ही अकाउंटिंग फंक्शन पूर्ण करण्याची एक स्टेप आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. बी, लेजर पोस्टिंग अकाउंटिंगचे जे हे फंक्शन आहेत तर याच्यासाठी आपल्याला जो फायनान्शियल डाटा लागतो तर तो करण्याची मेथड ही लेजर पोस्टिंग आहे. ठीक आहे. लेजर पोस्टिंग हे अकाउंटिंगचं फंक्शन नाही आहे, ही काय आहे, अकाउंटिंग प्रोसेसमधली एक स्टेप आहे. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, फायनान्शियल स्टेटमेंट आर पार्ट ऑफ. फायनान्शियल स्टेटमेंट हा कशाचा पार्ट आहे, फर्स्ट आहे अकाउंटिंग, बुक कीपिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग. ठीक आहे. आता बुक कीपिंगमध्ये आपण काय करतो, आपल्या ज्या बिझनेसच्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहेत किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत त्या आपण आयडेंटिफाय करतो, मेजर करतो, त्याचं जर्नल मेंटेन केलं जातं आणि लेजर केलं जातं. हे प्रायमरी फंक्शन बुक कीपिंगमध्ये कंप्लीट केले जातात. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपल्या प्रॉडक्टची कॉस्ट, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची कॉस्ट किती असायला पाहिजे तर त्याच्याशी रिलेटेड सगळ्या घटकांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करतो. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये आपला जो फायनान्शियल डाटा आहे तर तो युजफुल फॉर्ममध्ये किंवा सोप्यामध्ये कसा कन्वर्ट करता येईल तर हे या टूल्सचा आपण अभ्यास मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये करतो. म्हणजेच डाटा इंटरप्रेट करणे आणि तो ॲनालिसिस करणे हे फंक्शन मॅनेजमेंट अकाउंटिंग थ्रू पूर्ण केलं जातं. आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण प्रिपेअर कशामध्ये करतो, अकाउंटिंगमध्ये, म्हणजेच फायनान्शियल अकाउंटिंग. देन फायनान्शियल स्टेटमेंट हे कशाचा पार्ट आहे, अकाउंटिंगचा एक पार्ट आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन काय विचारला, फायनान्शियल स्टेटमेंट्स आर पार्ट ऑफ, आन्सर इज अकाउंटिंग. यालाच काय म्हणतात, फायनान्शियल स्टेटमेंट्स आर पार्ट ऑफ अकाउंटिंग किंवा फायनान्शियल अकाउंटिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस इज असर्टेन ऑन द बेसिस ऑफ. फर्स्ट दिलंय रेकॉर्ड प्रिपेअर्ड अंडर बुक कीपिंग प्रोसेस, बी दिलं बॅलन्स शीट, सी ट्रायल बॅलन्स आणि डी नन ऑफ दिस. फायनान्शियल पोझिशन आपण कशाद्वारे असर्टेन करतो तर बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय शो करतं, आपल्याकडे बॅलन्स शीट असते, बॅलन्स शीटला आपण काय म्हणतो, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. या स्टेटमेंटमध्ये आपण आपल्या पर्टिक्युलर डेटला आपल्या असेट किती, आपल्या लायबिलिटी किती आणि आपलं कॅपिटल किती तर हे सगळं शो केलं जातं. म्हणजेच बॅलन्स शीट हे काय आहे, फायनान्शियल पोझिशनचं स्टेटमेंट असतं. ठीक आहे. आणि याच्या थ्रू काय केले जाते, बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे फाइंड आउट केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, युजर ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इन्क्लूड्स. युजर ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन म्हणजेच अकाउंटचा जो फायनान्शियल डाटा आहे तो कोणाकोणाला डिसिजन मेकिंगसाठी गरजेचा असतो तर त्यांनाच काय म्हणतो, त्यालाच काय युजर्स ऑफ अकाउंटिंग म्हटलं जातं. अकाउंटिंगचा जो फायनान्शियल डाटा आहे ते जे लोक यूज करतात रॅशनल डिसिजन मेकिंगसाठी तर त्यांना आपण युजर्स ऑफ अकाउंटिंग म्हणत असतो. मग याच्यामध्ये कोण कोण येतात, याच्यामध्ये येतात बिझनेसचा ओनर, मॅनेजमेंट, एम्प्लॉई, हे झाले बिझनेसचे इंटरनल युजर. आणि व्यवसायाच्या बाहेरचे युजर्स आहेत तर ते कोण असतात, क्रेडिटर्स, आपल्याला जे माल सप्लाय करणारे लोक असतात ते असतात, किंवा आपल्याला जे फायनान्स पुरवणारे जे आपले फायनान्सर आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत तर हे सगळे युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशनमध्ये येतात. ठीक आहे. आता तो आपल्याला खालच्या ऑप्शनमधले कोणकोणते अकाउंटिंग युजर्स आहेत हे विचारलं. फर्स्ट आहे क्रेडिटर किंवा सप्लायर. क्रेडिटर हे आपल्याला काय करतात, आपल्या व्यवसायाला कर्जाऊ पैसा पुरवत असतात. क्रेडिटर म्हणजे ज्या लोकांना आपण देणं लागतो तर त्यांना काय म्हणतात, क्रेडिटर्स म्हणतात. क्रेडिटर्स म्हणजे ज्या लोकांकडून आपण पैसे उधार घेतलेले आहेत किंवा त्यांच्याकडून आपण वस्तू उधार घेतलेल्या. ठीक आहे. वस्तू उधार घेतलेल्या आहेत म्हणजेच ते आपले कोण आहेत, सप्लायर. ठीक आहे. देन क्रेडिटर्स किंवा सप्लायर हे काय, अकाउंटिंगचे एक्सटर्नल युजर आहेत.
त्यानंतर लेंडर्स म्हणजे आपले सावकार, ठीक आहे, बिझनेसला ज्यांनी पैसा पुरवलेला आहे, तर हे यांना आपण काय म्हणतो, लेंडर्स म्हणतो. तर हे सुद्धा काय झाले, हे सुद्धा बिझनेसचे अकाउंटिंग युजर्स आहेत. कारण अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, अकाउंटिंग थ्रू ते काय बघत असतात की त्यांनी जे कर्जाऊ रक्कम बिझनेसला दिलेली आहे की त्याची परतफेड कधी होऊ शकते किंवा होईल किंवा नाही, मग कंपनीची लिक्विडिटी किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी ते अकाउंटिंग इन्फॉर्मेशन बघत असतात. त्यानंतर मॅनेजमेंटला अकाउंटिंग इन्फॉर्मेशन कशासाठी गरजेचे असते, मॅनेजमेंटला त्यांचे फंक्शन पूर्ण करण्यासाठी किंवा डिसिजन मेकिंगसाठी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची असते, ठीक आहे. म्हणजेच क्रेडिटर्स किंवा सप्लायर किंवा मनी लेंडर हे अकाउंटिंगचे एक्सटर्नल युजर्स आहेत आणि मॅनेजमेंट हे इंटरनल युजरमध्ये येतात. पण हे तीनही काय अकाउंटिंग युजर्समध्ये येतात. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दिस. त्यानंतर नेक्स्ट, फायनान्शियल स्टेटमेंट डू नॉट कन्सिडर. फर्स्ट दिले असेट्स एक्सप्रेस्ड इन मॉनिटरी टर्म्स, बी दिले लायबिलिटीज एक्सप्रेस्ड इन मॉनिटरी टर्म्स, सी दिले असेट्स अँड लायबिलिटी एक्सप्रेस्ड नॉन मॉनिटरी टर्म्स आणि डी दिले नन ऑफ दिस, ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण काय कन्सिडर करतो हे विचारलंय. आता सगळ्यात आधी बघा, अकाउंटमध्ये आपण काय कन्सिडर करतो, अकाउंटमध्ये आपण कोणते अकाउंट किंवा कोणते आयटम दाखवतो ज्याची मॉनिटरी व्हॅल्यू आहे, जे मॉनिटरी टर्म्समध्ये दिलेले. मग ज्या असेट आपल्याला मॉनिटरी टर्म्समध्ये दिलेल्या आहे त्या आपल्याला बॅलन्स शीटला रेकॉर्ड कराव्या लागतील. त्यानंतर लायबिलिटी एक्सप्रेस्ड इन मॉनिटरी टर्म, ह्या सुद्धा आपल्याला रेकॉर्ड कराव्या लागतील. लायबिलिटी सुद्धा मॉनिटरी टर्म्समध्ये दिलेल्या आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्सला म्हणजेच बॅलन्स शीटला आपल्याला ते रेकॉर्ड करावे लागेल. पण जर समजा आपल्याला दिलं असेट्स अँड लायबिलिटीज एक्सप्रेस्ड इन नॉन मॉनिटरी टर्म्स, जे नॉन मॉनिटरी टर्म्समध्ये असेट्स अँड लायबिलिटी दिलेले आहेत, हे आपल्याला अकाउंटमध्ये एक्सप्रेस करता येईल का, हे आपल्याला बॅलन्स शीटला दाखवता येईल का, नाही. उदाहरणार्थ आपण काय म्हटलं, गुड क्वालिटी ऑफ वर्कर इज अ असेट ऑफ बिझनेस, ठीक आहे. आपण काय म्हटलं, गुड क्वालिटी ऑफ वर्कर म्हणजे चांगल्या प्रतीचे कामगार ही आपल्या व्यवसायाची असेट आहे, ठीक आहे. बरोबर आहे, चांगल्या प्रतीचे कामगार असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो किंवा आपला व्यवसाय चांगला चालू शकतो. पण हे आपल्याला अकाउंटमध्ये दाखवता येणार नाही, त्याची मॉनिटरी व्हॅल्यू तुम्हाला दाखवता येणार नाही. ते हे काय झाले, हे नॉन मॉनिटरी असेट झाली, ठीक आहे. देन हे आपल्याला असेटमध्ये दाखवता येईल का, नाही, ते आपल्याला असेटला दाखवता येणार नाही. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट डू नॉट कन्सिडर. आता जर तुम्हाला काही असेट्स अँड लायबिलिटी नॉन मॉनिटरी टर्म्समध्ये दिलेल्या आहेत तर त्या आपल्याला अकाउंटला दाखवता येणार नाही. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, ऑन January 1st मोहन पेड सॅलरी ₹15,000. धिस कॅन बी क्लासिफाईड ॲज. ऑप्शन काय दिले, ॲन इव्हेंट, बी दिले अ ट्रान्झॅक्शन, सी दिले अ ट्रान्झॅक्शन ॲज वेल ॲज ॲन इव्हेंट आणि डी दिले नायदर इव्हेंट नॉर ट्रान्झॅक्शन, ठीक आहे. आता इथे बघा, 1 जानेवारीला आपण काय केलं आहे, मोहनला पेड केली सॅलरी ₹15,000. 15,000 रुपये पेड केले, कोणाला, मोहनला पेड केले. याला आपण काय म्हणणार, याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणणार. मोहनकडून आपण काय घेतली, मोहनकडून आपण बिझनेससाठी काम करून घेतलं, सर्व्हिस घेतली त्याची. मोहन हा आपला एम्प्लॉई आहे, त्याच्याकडून आपण काय केले, त्याला आपण बिझनेससाठी काम करायला लावलं आणि त्याला आपण सॅलरी पेड केली 15,000, ठीक आहे. म्हणजे आपण पैसे दिले 15,000 आणि मोहनकडून त्याच्या बदल्यात काम करून घेतलं, ठीक आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, एक्सचेंज ऑफ समथिंग इन टर्म्स ऑफ मनी. पैसे दिले आणि काहीतरी वस्तू खरेदी केल्या, पैसे दिले आपण काहीतरी सर्व्हिस खरेदी केली, किंवा पैसे घेतले आणि सर्व्हिस प्रोव्हाइड केली किंवा गुड्स दिली, वस्तू दिल्या, तर याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणत असतो. इव्हेंट म्हणजे काय, इव्हेंट इज ॲन हॅपनिंग, ठीक आहे. इव्हेंट म्हणजे काय की आपल्या व्यवसायात घडणारी एखादी घटना किंवा हॅपनिंग, याला काय म्हणतात, इव्हेंट म्हणतात. उदाहरणार्थ आपण गुड्स सोल्ड केल्या 15,000च्या 16,000ला, ठीक आहे. आपल्याला 1,000 रुपये प्रॉफिट झालं, तर याला इव्हेंट म्हणणार, ठीक आहे. आपल्याला प्रॉफिट झाला, लॉस झाला, आपण एखादी ट्रान्झॅक्शन केली, त्या ट्रान्झॅक्शनमधून आपल्याला प्रॉफिट झाला, किंवा वर्षभर आपण ज्या ट्रान्झॅक्शन केल्या तर त्या ट्रान्झॅक्शनमधून आपल्याला व्यवसायामध्ये नेट प्रॉफिट झाला, ग्रॉस प्रॉफिट झाला, ठीक आहे. तर याला इव्हेंट म्हणतात. इव्हेंट इज ॲन हॅपनिंग. आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, ज्या वेळेस आपण एखादी वस्तू खरेदी करतो किंवा सर्व्हिस खरेदी करतो, वस्तू विकतो किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो,
किंवा आपण वेजेस पेड केल्या, सॅलरी पेड केली, तर हे सगळे कशामध्ये येतात, हे सगळं ट्रान्झॅक्शनमध्ये येतात. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलं, ऑन द 1 जानेवारी मोहन पेड सॅलरी ₹15,000, दिस कॅन बी क्लासिफाईड ॲज, याला काय म्हणणार आपण, याला इव्हेंट नाही म्हणता येणार. इव्हेंट म्हणजे काहीतरी आपला प्रॉफिट झाला, लॉस झाला, तर त्याला आपण इव्हेंट म्हणणार. ठीक आहे. तर 15,000 रुपये आपण सॅलरी पेड केली, ही काय, ही बिझनेसची एक ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. इथे 15,000 तुम्हाला पैसे दिलेत म्हणजे मॉनिटरी व्हॅल्यू इन्क्लूड आहे, म्हणजेच ही बिझनेसची ट्रान्झॅक्शन आहे. कोणती ट्रान्झॅक्शन आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऑन 31 मार्च 2022 आफ्टर सेल ऑफ गुड्स वर्थ ₹2,000 ही इज लेफ्ट विथ द क्लोजिंग इन्व्हेंटरी ₹10,000. धिस इज. 31 मार्च 2022ला आपण 2,000च्या वस्तू विकल्या. ठीक आहे. 31 मार्च 2022ला आपण 2,000च्या वस्तू विकल्या, म्हणजेच ही आपली ट्रान्झॅक्शन आहे. कशाची ट्रान्झॅक्शन आहे, सेल्सची ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आणि ही ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ही इज लेफ्ट विथ द क्लोजिंग इन्व्हेंटरी ₹10,000. आणि ही ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक किती शिल्लक राहिला, 10,000. इथं काय तुम्हाला 31 मार्च 2022ला सेल झालेला आहे, वस्तू सेल किती केल्या, 2,000च्या वस्तू सेल केल्या. ठीक आहे. मग याला काय म्हणणार, याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. ठीक आहे. आपण वस्तू विकल्या. ठीक आहे. पैसे घेतले, 2,000 रुपये घेतले आणि वस्तू विकल्या, ही झाली ट्रान्झॅक्शन. आणि इथे काय दिलं, ही इज लेफ्ट विथ द क्लोजिंग इन्व्हेंटरी. ठीक आहे. 2,000च्या वस्तू विकल्यानंतर आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक किती शिल्लक राहिला, 10,000. ठीक आहे. धिस इज. मग आता हे जे 2,000 आहे ही ट्रान्झॅक्शन आहे आणि हे जे 10,000 आहे तर हे काय आहे, इव्हेंट आहे. ऑप्शन काय दिले तुम्हाला, ॲन इव्हेंट. ठीक आहे. आपल्याकडे 10,000चा क्लोजिंग स्टॉक शिल्लक राहिला, याला इव्हेंट म्हणतात. ठीक आहे. अ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. आपण व्यवहार काय केला, 2,000 रुपये घेतले आणि वस्तू विकल्या. ठीक आहे. मग इथं व्यवहार झाला, ट्रान्झॅक्शन इथे झाली. ठीक आहे. सी ऑप्शन काय दिलं, अ ट्रान्झॅक्शन ॲज वेल ॲज इव्हेंट. 2,000 आहे इथे ट्रान्झॅक्शन झालेली आहे आणि हे जे 10,000 आहे तर हे कशामध्ये येणार, हे इव्हेंटमध्ये कन्सिडर होणार. ठीक आहे. देन सी ऑप्शन तुम्हाला काय दिलं, अ ट्रान्झॅक्शन ॲज वेल ॲज इव्हेंट. देन सी इज अ करेक्ट आन्सर. सेलची हे जे सेल ऑफ गुड्स वर्थ ₹2,000, तर इथपर्यंत याला काय म्हणणार, ट्रान्झॅक्शन म्हणणार. फक्त तुम्हाला हा पर्टिक्युलर पार्ट हायलाइट केला आणि याला तुम्ही काय म्हणणार विचारलं तर याला आन्सर काय येणार, याला येणार ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक शिल्लक राहिला, याला हायलाइट करून तुम्हाला विचारलं की क्लोजिंग स्टॉक जर आपल्याकडे शिल्लक राहिला तर याला आपण काय म्हणणार, याला इव्हेंट म्हणणार. ठीक आहे. आणि आता हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे तर या एक्झाम्पलमध्ये दोन्ही काय आहे, एक ट्रान्झॅक्शन आहे, एक इव्हेंट आहे. ठीक आहे. देन आन्सर काय येईल, अ ट्रान्झॅक्शन ॲज वेल ॲज इव्हेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मशिनरी कॉस्टिंग ₹50,000 सोल्ड फॉर ₹70,000. प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी इज ₹20,000. धिस इज. 50,000ची मशिनरी आपण सोल्ड केली 70,000ला. ठीक आहे. 50,000ची मशिनरी 70,000ला सोल्ड केली म्हणजेच प्रॉफिट किती आला, प्रॉफिट आला ₹20,000. मग हे जे ₹20,000 तर हे काय विचारलं, प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी इज ₹20,000. धिस इज. हे जे ₹20,000 हे काय विचारलं. मग हे एक्झाम्पल कशाचं आहे, हे 50,000ची मशिनरी आपण सोल्ड केली, ही झाली आपली ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. 70,000ला आपण मशिनरी सोल्ड केली, ही झाली आपली ट्रान्झॅक्शन. आणि त्या ट्रान्झॅक्शनमधून आपल्याला फायदा किती झाला, ₹20,000. प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी किती आला, ₹20,000. मग या 20,000लाच आपण काय म्हणणार, याला म्हणणार इव्हेंट. देन ऑप्शन तुम्हाला काय दिले, अ ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट, लॉस आणि डी दिले नन ऑफ दिस. ठीक आहे. मशिनरी सोल्ड केली, 50,000ची मशिनरी 70,000ला सोल्ड केली. ठीक आहे. मशिनरी सोल्ड केली 70,000ला, ही झाली ट्रान्झॅक्शन. आणि ती 70,000ला विकल्यामुळे आपला जो ₹20,000 प्रॉफिट होतोय तर ते ₹20,000 हे काय झालं, इव्हेंट झालं. ठीक आहे. बिझनेसमध्ये आपला प्रॉफिट किती झाला, ₹20,000. प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी किती आहे, ₹20,000. देन या 20,000ला आपण काय म्हणणार, याला म्हणणार इव्हेंट. ठीक आहे. बी ऑप्शन इज करेक्ट आन्सर, अँड इव्हेंट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता पुढीलपैकी कोणती बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही आहे विचारलं. ठीक आहे. आता माझ्या मते तुमचे ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे. तर ह्या जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या नसतील, मी जो अकाउंटिंग फंडामेंटल्सचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तुमचे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आणि इव्हेंट म्हणजे काय तर या कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ आधी बघू शकता आणि त्याच्यानंतर हे प्रश्न जर सॉल्व केले तर ते तुम्हाला अधिक लवकर समजतील.
ठीक आहे. त्याच्यामुळे अकाउंटिंग फंडामेंटल्स या प्लेलिस्टमध्ये जेवढे व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत तर ते सर्व व्हिडिओ आधी बघा आणि नंतर प्रश्न सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ लवकर समजेल किंवा हे प्रश्न लवकर समजतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही म्हणून विचारलं. कोणती बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही आहे? बॉट अ मशीन कॉस्टिंग ₹10,000 फॉर बिझनेस. आपण बिझनेससाठी 10,000ची मशीन परचेस केली, ठीक आहे. देन ही बिझनेसची ट्रान्झॅक्शन आहे. त्यानंतर पेड टुवर्ड्स सॅलरी ऑफ एम्प्लॉई ₹50,000. एम्प्लॉईला आपण सॅलरी पेड केली, ठीक आहे. एम्प्लॉईला 5,000 रुपये सॅलरी पेड केली, ही सुद्धा आपली बिझनेसची ट्रान्झॅक्शन आहे. सॅलरी हा एक्सपेंडिचर आपण एक्सपेन्सेस पेड केले म्हणजेच ही बिझनेसची ट्रान्झॅक्शन आहे. त्यानंतर पेड हाऊस रेंट ₹20,000 फ्रॉम बिझनेस अकाउंट. हाऊस रेंट पेड केला 20,000 रुपये, ठीक आहे. कशातून? बिझनेस अकाउंटमधून. बिझनेसच्या अकाउंटमधून जर रेंट पेड केला आपण 20,000 रुपये तर ही बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. हा रेंट कोणता आहे? हा हाऊस रेंट आहे. कोणाच्या हाऊसचा रेंट आहे? ओनरच्या हाऊसचा रेंट आहे. आणि तो कुठून दिला त्यांनी? बिझनेसच्या अकाउंटमधून दिला, ठीक आहे. म्हणजेच हा त्याचा पर्सनल एक्सपेंडिचर आहे, तो त्यांनी बिझनेस अकाउंटवरून केला. म्हणजेच ही ट्रान्झॅक्शन काय आहे? हाऊस रेंट पेड केला 20,000 रुपये बिझनेस अकाउंटमधून. बिझनेस अकाउंटमधून 20,000 रुपये गेले, ओनरनी 20,000 रुपये विड्रॉ केले, ठीक आहे. मग ही ट्रान्झॅक्शन कशाची आहे? जरी हा त्याचा पर्सनल एक्सपेंडिचर आहे तरी तो बिझनेसच्या अकाउंटमधून झालेला, ठीक आहे. बिझनेसच्या पैशातून पैसे गेलेले आहेत. म्हणजेच हे खर्च काय होणार? जरी हा खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणार नाही, कारण हा खर्च बिझनेसचा नाही आहे, हा त्याचा पर्सनल एक्सपेंडिचर, पण तो बिझनेसच्या अकाउंटमधून गेलेले आहेत पैसे. त्याच्यामुळे ही आपल्याला 20,000 रुपये त्याची ड्रॉविंग दाखवावी लागेल, ठीक आहे. ओनरनी काय केले? 20,000 रुपये त्याच्या हाऊसचा रेंट पेड केला बिझनेसच्या फंडमधून. देन बिझनेसचा फंड त्यांनी युटिलाइज केला, म्हणजेच हे 20,000 रुपये आपण त्याची ड्रॉइंग कन्सिडर करणार, ठीक आहे. देन हे कशामध्ये येणार? हे ड्रॉविंगमध्ये येणार. आपल्याला काय विचारलं? विच इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन, ठीक आहे. म्हणजे पहिली ट्रान्झॅक्शन आपली बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे, दुसरी आहे. त्यानंतर ही सुद्धा बिझनेसची ट्रान्झॅक्शन आहे. बिझनेसची ट्रान्झॅक्शन म्हणजे आपण जरी हा रेंट आपण बिझनेसचा खर्च नाही दाखवणार तरी तो आपण ड्रॉविंगला दाखवणार, ठीक आहे. 20,000 रुपये पार्टनरची उचल म्हणून दाखवणार. त्याच्यानंतर लास्ट काय दिलं? पेड सन्स फीस फ्रॉम पर्सनल बँक अकाउंट. आता त्यांनी त्याच्या मुलाची फीस पेड केली, ठीक आहे. त्याच्या मुलाची कॉलेजची फीस पेड केली, स्कूलची फीस पेड केली, तर हा खर्च त्याचा पर्सनल एक्सपेंडिचर आहे. हा पर्सनल एक्सपेंडिचर त्यांनी पर्सनल अकाउंटमधून केला, ठीक आहे. त्यामुळे बिझनेसशी त्याचं काही रिलेशन आहे का? नाही. त्याने सनची फीस 8,000 पेड केली, 80,000 पेड केली, पर्सनल बँक अकाउंटमधून पेड केली. बिझनेसच्या अकाउंटवर याचा इफेक्ट काही होईल का? नाही होणार. म्हणजेच ही ट्रान्झॅक्शन त्याची पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे, याचा बिझनेसच्या ट्रान्झॅक्शनशी काही इफेक्ट नाही, ठीक आहे. देन ही ट्रान्झॅक्शन जरी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसते तरी ही बिझनेसशी रिलेटेड आहे का? नाही, ही बिझनेसची ट्रान्झॅक्शन नाही. ही पार्टनरची किंवा ओनरची पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे. त्याच्या मुलाची फीस त्याने पेड केली, ती त्याच्या पर्सनल बँक अकाउंटमधून पेड केली, ठीक आहे. बिझनेसमधून जर पैसा गेला असता तर आपण ते ड्रॉविंग म्हणून दाखवलं असतं, ठीक आहे. आता त्यांनी त्याचा पर्सनल एक्सपेंडिचर केला त्याच्या पर्सनल अकाउंटमधून, देन ही त्याची पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे, ओनरची पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे, ठीक आहे. आणि सेपरेट बिझनेस एंटायटी कन्सेप्ट आपल्याला काय सांगते? बिझनेस इज सेपरेट फ्रॉम इट्स ओनर. बिझनेस वेगळा आणि त्याचा ओनर वेगळा, ठीक आहे. म्हणजे बिझनेसचे खर्च वेगळे आहेत आणि ओनरचे खर्च वेगळे आहेत. बिझनेसचे खर्च आणि ओनरचे खर्च आपल्याला एकत्र दाखवता येतील का? नाही. त्यामुळे हे जे ओनरचे खर्च आहेत आपण बिझनेसमध्ये दाखवणार नाही. हा खर्च आपण ओनरचा खर्च बिझनेसमध्ये जरी दाखवला तरी आपण तो खर्च म्हणून दाखवणार नाही, ठीक आहे. हे रेंट तो त्याच्या पर्सनल हिशोबामध्ये एक्सपेन्सेस म्हणून दाखवेल, पण बिझनेसमध्ये हा रेंट खर्च म्हणून दाखवला जाईल का? नाही. हे 20,000 आपण फक्त त्याची ड्रॉविंग म्हणून ट्रीट करणार, ठीक आहे. आणि हा खर्च त्याच्या पर्सनल अकाउंटमधून गेला, त्यामुळे बिझनेसचा फंड इथे युटिलाइज झालेलाच नाही आहे. त्याच्यामुळे या ट्रान्झॅक्शनचा बिझनेसशी काहीच संबंध नाही आहे. देन आन्सर इज डी. काय दिलं तुम्हाला? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बिझनेस ट्रान्झॅक्शन?
Then D is the correct answer. Paid son's fees from personal bank account rupees 8,000. Next, which qualitative characteristics of accounting information is reflected when accounting information is clearly presented? अकाउंटिंगचे जे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते अकाउंटिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे त्याचं मीनिंग आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो अकाउंटिंग फंडामेंटल्स या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल, तर तो व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या, त्याच्यानंतर हे क्वेश्चन बघा, तुम्हाला हे सहज समजतील. इथं काय विचारलं, विच क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इज रिफ्लेक्टेड व्हेन अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इज क्लिअरली प्रेझेंटेड. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जर क्लिअरली प्रेझेंटेड असेल, क्लिअरली प्रेझेंट केली, तर कोणतं क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स पूर्ण होतं तिथे असं विचारलं. ठीक आहे. फर्स्ट काय, अंडरस्टँडेबिलिटी, म्हणजेच अकाउंटमध्ये जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते तर ती युजर्सला समजली पाहिजे. ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला अकाउंट कळतील तर अशा लँग्वेजमध्ये ते क्लिअरली प्रेझेंट केले पाहिजे. हे अंडरस्टँडेबिलिटी हे तत्व सांगतं. म्हणजेच अकाउंटिंग स्टेटमेंट्स किंवा फायनान्शियल स्टेटमेंट हे युजर्सला कळतील या त्या लँग्वेजमध्ये ते प्रेझेंट केले पाहिजेत. म्हणजेच कॉमन लँग्वेज तिथं यूज केली पाहिजे. फायनान्शियल स्टेटमेंटमधून जो डाटा त्यांना आवश्यक आहे तर तो डाटा त्यांना क्लिअरली अंडरस्टँड झाला पाहिजे. हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगतं. दुसरं आहे रिलिव्हन्स. रिलिव्हन्स म्हणजे अकाउंटमध्ये फक्त संबंधित इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड झाली पाहिजे. म्हणजेच जे अकाउंटशी रिलेटेड आहे तीच इन्फॉर्मेशन तिथे प्रोव्हाइड झाली पाहिजे. अननेसेसरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू नका. हे रिलिव्हन्स हे तत्व सांगतं. उदाहरणार्थ आपण जर समजा अकाउंटमध्ये आपण ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस घेतले, ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट किती आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटवर किती खर्च झाला हे दाखवणं गरजेचं आहे. आता जर समजा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट कोणकोणत्या मार्गाने केली, कोणत्या चॅनलद्वारे केली किंवा कोणत्या टाईपची केली, कोणत्या एजन्सीकडून केली, ही माहिती अकाउंटमध्ये गरजेची आहे का? नाही. ही माहिती कुठे, मार्केटिंगमध्ये गरजेची आहे की बिझनेसमध्ये प्रोडक्टची मार्केटिंग कशी केली, तर ते जर दाखवायचं असेल तर ती इन्फॉर्मेशन गरजेची आहे. आता अकाउंटमध्ये जर तुम्ही जर ही इन्फॉर्मेशन दाखवत बसला तर ती इररिलेटिव्ह होईल. अकाउंटमध्ये फक्त आपल्याला जाहिरातीवर किती खर्च झाला ही अमाऊंट दाखवावी लागेल. ठीक आहे. ती कशी जाहिरात केली हे दाखवण्याची गरज नाही आहे. आणि कंपॅरेबिलिटी म्हणजे आपल्याला जे अकाउंटमध्ये जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे तर ती आपल्याला इतर फर्मशी देखील कम्पेअर करता आली पाहिजे. म्हणजेच आपण अकाउंटिंग स्टेटमेंट जे बनवते ते प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅटमध्ये बनवले पाहिजे. म्हणजेच जो फॉर्मॅट सगळ्यांसाठी कॉमन आहे त्या फॉर्मॅटमध्ये बनवलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटचा तुम्हाला फॉर्मॅट दिला आहे तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स घेतले तर आपल्याला पण तिथेच दाखवावे लागतील. ठीक आहे. आपण म्हटलं सेल्स ट्रेडिंगच्या आम्ही डेबिटला दाखवणार किंवा ट्रेडिंगचा हा फॉर्मॅट आम्ही यूज नाही करणार तर चालेल का? नाही. जर असं केलं तर अकाउंटिंग कंपॅरेबिलिटी होणार का? आपल्याला कम्पेअर करता येतील का स्टेटमेंट? नाही. त्यामुळे पर्टिक्युलर अकाउंट हे पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्येच बनवले जातात. ते कशासाठी की ते कंपॅरेबिलिटी हे तत्व फॉलो करण्यासाठी. ठीक आहे. आणि डी दिले नन ऑफ दिस. आता याच्यामध्ये बघा अकाउंटिंग इन्फॉर्मेशन क्लिअरली प्रेझेंट केली तर त्याच्यामुळे कोणतं तत्व फॉलो होतं? अंडरस्टँडेबिलिटी. जर अकाउंटिंग इन्फॉर्मेशन क्लिअरली प्रेझेंट केलेली असेल तर त्यामुळे ती युजर्सला समजायला सोपी होते किंवा ती समजते. देन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, यूज ऑफ कॉमन युनिट ऑफ मेजरमेंट अँड कॉमन फॉर्मॅट ऑफ रिपोर्टिंग प्रमोट्स डॅश. यूज ऑफ कॉमन युनिट ऑफ मेजरमेंट. आपण अकाउंटिंगमध्ये कॉमन युनिट ऑफ मेजरमेंट यूज केलं म्हणजेच आपण अकाउंटिंगमध्ये सगळे आपले रिपोर्ट्स आपण रुपीजमध्ये बनवले. ठीक आहे. रुपीजमध्ये दाखवलं. इंडियामध्ये कॉमन डिनॉमिनेटर काय आहे? रुपीज आहे. तुम्ही जर समजा फायनान्शियल स्टेटमेंट US बघितले तिथं कॉमन युनिट काय असणार आहे? डॉलर. इंडियाचं काय? रुपीज. आता जर समजा आपण फायनान्शियल स्टेटमेंट आपण रुपीजमध्ये दाखवलेले, ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होईल? आता जर समजा आपल्याकडे एक फायनान्शियल स्टेटमेंट रुपीजमध्ये, ठीक आहे, आणि दुसऱ्या कंपनीचं फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याकडे डॉलरमध्ये, तर आपल्याला ते कम्पेअर करता येतील का? नाही कम्पेअर करणार. आणि जर कॉमन युनिटमध्ये असेल म्हणजेच आपण ए या कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट्स घेतले ते रुपीजमध्ये आणि बी या कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट्स डॉलरमध्ये,
तर आपल्याला ते कम्पेअर करता येणार नाही. पण जर समजा सी या कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट रुपीजमध्ये, तर आपल्याला ए मध्ये आणि सी मध्ये कंपॅरिझन करता येईल, कारण ते रुपीजमध्ये. त्यामुळे काय सांगितलं, कॉमन युनिट ज्या ठिकाणी असेल मेजरमेंटचं, तर तिथे कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स फॉलो होतं किंवा अकाउंटची कोणती क्वालिटी पूर्ण होते हे विचारले. ठीक आहे. कम्पॅरेबिलिटी म्हणजे काय, आपल्याला अकाउंटिंग स्टेटमेंट्स कम्पेअर करता येतील. त्यानंतर रिलिव्हन्स म्हणजे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन अकाउंटमध्ये प्रोव्हाइड झाली पाहिजे. अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने प्रोव्हाइड झाली पाहिजे जी युजर्सला समजेल. आणि रिलायबिलिटी म्हणजे अकाउंटमध्ये प्रोव्हाइड होणारी इन्फॉर्मेशन ही रिलायबल असली पाहिजे, विश्वसनीय असली पाहिजे. खोटी माहिती किंवा चुकीची माहिती तिथं दाखवली जाऊ नये. तर हे 4 काय आहेत, हे 4 आहेत अकाउंटिंगचे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. रिलिव्हन्स म्हणजे अकाउंटमध्ये जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ती संबंधित इन्फॉर्मेशन किंवा रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन तिथं प्रोव्हाइड केली जावी. रिलायबल इन्फॉर्मेशन म्हणजे विश्वसनीय माहिती तिथं प्रोव्हाइड केली जावी. अंडरस्टँडेबिलिटी म्हणजे अकाउंटिंगमध्ये माहिती अशा पद्धतीने प्रोव्हाइड केली जावी की जी युजर्सला कळेल. आणि कम्पॅरेबिलिटी म्हणजे युजर्सला जर समजा गरज पडली तर माहिती कम्पेअर त्यांना करता आली पाहिजे. ठीक आहे. तर हे यासाठी ही क्वालिटी त्याच्यामध्ये कम्पॅरेबिलिटी असली पाहिजे. देन कॉमन युनिट जिथे यूज केला जातो मेजरमेंटचा ते कशासाठी, मग त्याच्यामुळे काय प्रमोट केलं जातं, कम्पॅरेबिलिटी प्रमोट होते किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्याला कम्पेअर करता येतात. कॉमन युनिट ऑफ मेजरमेंटमुळे आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट कम्पेअर करणं सोपं जातं. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, इन्फॉर्मेशन इन फायनान्शियल रिपोर्ट इज बेस्ड ऑन. इन्फॉर्मेशन इन फायनान्शियल रिपोर्ट्स, फायनान्शियल रिपोर्ट्स म्हणजे आपले फायनान्शियल स्टेटमेंट. तर ती फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जी इन्फॉर्मेशन असते ती कशावर बेस असते. ऑप्शन काय दिलेत, इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स, बी दिले पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ ओनर्स, सी दिले नॉन इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन आणि डी दिले नन ऑफ दिस. आता इथे काय दिलं, इन्फॉर्मेशन ऑफ फायनान्शियल रिपोर्ट्स म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये जी माहिती आहे, जो फायनान्शियल डाटा आहे, तर तो डाटा कशावरून काढला जातो, आपल्या बिझनेसमध्ये ज्या ट्रान्झॅक्शन होतात, डे टू डे ट्रान्झॅक्शन होतात, तर त्याच्यावरून ते ट्रान्झॅक्शन रोज रेकॉर्ड केले जातात जर्नलमध्ये. जर्नलवरून लेजर प्रिपेअर होतं, लेजरवरून ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केलं जातं आणि त्याच्यावरून फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवले जातात. ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंट्स ॲनालिसिस इंटरप्रिटेशन केल्यानंतर त्याचा एक रिपोर्ट बनवला जातो, त्याला फायनान्शियल रिपोर्ट. म्हणजेच जे अकाउंटिंगची प्रोसेस आहे ती प्रोसेस संपल्यानंतर जे रिपोर्ट प्रिपेअर केले जातात त्याला म्हणतात फायनान्शियल रिपोर्ट. जर फायनान्शियल रिपोर्ट कशावर आधारित असतात, फायनान्शियल अकाउंटची सगळ्यात पहिली स्टेप काय असते, आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करतो, रेकॉर्ड करतो. बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यानंतर त्या रेकॉर्ड केल्या जातात. ठीक आहे. मग बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजेच इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन. इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन मॉनिटरी टर्म्समध्ये आहेत, म्हणजेच याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. ठीक आहे. देन इथं तुम्हाला फक्त वर्ड्स यूज केला. अकाउंटमध्ये आपण कोणत्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, अकाउंटमध्ये आपण फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजेच इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. देन फायनान्शियल रिपोर्ट हे कशावर बेस असतात, हे आपण ज्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, ज्या इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन ज्या आपण रेकॉर्ड केलेल्या असतात, तर त्याचेच फायनल रिपोर्ट म्हणजे फायनान्शियल रिपोर्ट. देन ए इज अ करेक्ट आन्सर, इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन. इन्फॉर्मेशन इन फायनान्शियल रिपोर्ट्स इज बेस्ड ऑन इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन. त्यानंतर नेक्स्ट, इंटरनल युजर्स आर द डॅश ऑफ द बिझनेस एंटायटी. इंटरनल युजर म्हणजे काय, आधी युजर्स म्हणजे काय बघा. युजर्स म्हणजे ज्या लोकांना अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गरजेची असते डिसिजन मेकिंगसाठी, तर यांना आपण काय म्हणतो, युजर्स म्हणतो. म्हणजेच अकाउंटिंगचा फायनान्शियल डाटा ते डिसिजन मेकिंगसाठी यूज करत असतात. त्यांना रॅशनल डिसिजन मेकिंगसाठी फायनान्शियल डाटा गरजेचा असतो, तर त्यांना युजर्स ऑफ अकाउंटिंग म्हणतात. हे युजर्स 2 टाईपचे असतात, इंटरनल युजर्स आणि एक्सटर्नल युजर्स. जे युजर्स बिझनेसच्या आतील आहेत, म्हणजे बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, तर त्यांना आपण इंटरनल युजर्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय काय येतात, मॅनेजमेंट, एम्प्लॉई आणि ओनर हे इंटरनल युजर्स आहेत. आणि व्यवसायाच्या बाहेरचे जे युजर्स असतात, म्हणजे ज्या थर्ड पार्टी असतात, तर त्यांना एक्सटर्नल युजर म्हणतात. मग ते कोण आहे, क्रेडिटर, डेटर्स हे एक्सटर्नल युजर्स आहेत. आणि इंटरनल युजर म्हणजे जे व्यवसायाच्या आतील युजर आहे. मग मॅनेजमेंट काय, व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व असते, व्यवसायाचे आतील पार्टी आहे. ठीक आहे, बिझनेसमधील पार्टी आहे.
देन ए इज अ करेक्ट आन्सर, मॅनेजमेंट. नेक्स्ट, अ डॅश वुड मोस्ट लाईकली यूज अन एंटायटीज फायनान्शियल रिपोर्ट टू डिटरमाइन वेदर और नॉट द बिझनेस एंटायटी इज एलिजिबल फॉर लोन. बिझनेसचे फायनान्शियल रिपोर्ट बघण्यासाठी उत्सुक असतात. कशासाठी? वेदर द बिझनेस एंटायटी इज एलिजिबल फॉर अ लोन. म्हणजेच बिझनेस एंटायटी त्याचं लोन फेडण्यासाठी पात्र आहे का. म्हणजेच थोडक्यात बिझनेसची सॉल्व्हन्सी कोण बघत असतं हे विचारले. ठीक आहे. सॉल्व्हन्सी म्हणजे काय की एखाद्या बिझनेसची कर्ज फेडण्याची पात्रता जी असते तर त्याला सॉल्व्हन्सी ऑफ बिझनेस म्हणतात. कंपनीचं किंवा व्यवसायाचं जे कर्ज आहे तर ते कर्ज फेडण्यासाठी कंपनी किंवा व्यवसाय किती पात्र आहे तर यालाच काय म्हणतात, सॉल्व्हन्सी ऑफ बिझनेस. ठीक आहे. मग बिझनेसची सॉल्व्हन्सी कोण बघणार? ज्याने व्यवसायाला लोन प्रोव्हाइड केलेलं आहे तेच बघणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपल्याला येणं आहे, म्हणजेच हे काय सॉल्व्हन्सी बघणार नाही. ठीक आहे. त्यांच्याकडून आपल्याला येणं आहे. ठीक आहे. मग आपण यांची सॉल्व्हन्सी चेक करणार. ठीक आहे. आपल्याला येणं आहे तर आपण हे बघणार की या लोकांकडून आपले पैसे येऊ शकतात का नाही. ठीक आहे. देन हे आन्सर नाही आहे. मॅनेजर काय बघतो? बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी बघत असतो किंवा व्यवसायाची वर्किंग कॅपॅसिटी बघतो. ठीक आहे. सॉल्व्हन्सी बघणार नाही. क्रेडिटरनी काय केलेलं असतं? व्यवसायाला वस्तू पुरवलेल्या आहेत किंवा पैसे पुरवलेले. ठीक आहे. देन ते बघणार की त्यांचे पैसे त्यांना कधी मिळतील, परत मिळतील का नाही. देन व्यवसायाची सॉल्व्हन्सी कोण चेक करणार? क्रेडिटर चेक करणार. मग क्रेडिटर फायनान्शियल रिपोर्ट कशासाठी बघतात की त्यांचं लोन त्यांना परतफेड होईल का नाही किंवा त्यांचे पैसे त्यांना मिळणार का नाही. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,